विचार. अजिंक्य नमस्कार. नमस्कार. येणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झालेला आहे, काय सांगाल आपण? खरं तर सर्वप्रथम भाऊ मी बाराव तांबे जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार राजाचे मनापासून आभार मानेल. शिवसेना पक्षातील अधिकृत उमेदवार म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी सुनीताताई बोराडे असतील, कमलताई शेळकंदे असतील, नीलमताई घोलप असतील या तिन्ही उमेदवारांना खरं तर भरघोस मतदान केलं. परंतु काही गोष्टींमध्ये आमची कमतरता राहिली असेल आणि त्यामुळे वरती आम्हाला जिल्हा परिषद आणि खाली इकडे बाराव पंचायत समितीला आमची सीट निवडून येऊ शकले नाही. परंतु आमच्या कमलताई शेळकंदे ह्या निवडून आलेल्या आहेत आणि मतदार राजाने जो काय आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाचा त्या निमित्तानं आम्ही सर्व मंडळी सन्मान करून भविष्यामध्ये या मतदारांनी जो काही विश्वास दाखवला त्यांच्यासाठी निश्चितप्रमाणे काम करत राहू. येणाऱ्या पुढच्या ह्या ज्या पंचवार्षिकमध्ये आपली काय दिशा असणार आहे, काय सांगाल आपण? दिशा म्हणजे खरं तर मी आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी आम्हाला या भागाचा विचार करून खरं तर या भागातील जनतेने जी काय मागणी केली त्याचा सन्मान आदरणीय दादांनी केला आणि भविष्यामध्ये खरं तर ही पदं जनतेसाठी काम करण्यासाठी असतात. आज ठीक आहे थोडे काही गोष्टी आमच्या कमी पडल्या त्यामुळे आम्हाला कदाचित ही संधी मिळाली नाही, परंतु मेन अजेंडा आमचा हाच आहे की लोकांसाठी काम करत राहणे, या भागासाठी काम करत राहणे आणि म्हणून अजून 1-4 वर्ष आदरणीय दादा आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी निश्चितप्रमाणे काम करत राहू. आदरणीय कमलताई शेळकंदे आहेत, त्यांना सभापती होण्याची संधी त्या निमित्तानं आहे, त्या देखील सभापती झाल्यानंतर त्यांच्याही माध्यमातून या भागाच्या विकासासाठी सर्वांगीण काम करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं करू. खरं तर मी ज्या गावचं नेतृत्व आम्ही करतोय त्या खामगावकरांचे मी विशेष आभार मानेल. पूर्ण गाव एकजुटीने आमच्या पाठीमागं उभं राहिलं. खरं तर अनेक अफवा गैरसमज पसरवले जातात की बाबा ह्या गावाने असं केलं, त्या गावाने असं केलं, ही माणसं अशी वागली, ती माणसं तशी वागली, परंतु आमच्या मनामध्ये किंचितही चुकीची, सुडाची, द्वेषाची भावना अजिबात नाही. जी माणसं आमच्या पाठीमागं उभी राहिली त्यांचाही आम्ही सन्मान करतो. जी माणसं आम्हाला सोडून गेली, बाजूला गेली, तेही आमचे सहकारी होते. ते त्यांच्या भूमिकेशी कदाचित बरोबर असतील, आम्ही आमच्या भूमिकेशी बरोबर होतो. जो तो ज्याच्या पद्धतीने काम करत होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आम्ही सगळे मंडळी एकोप्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. शेवटी या भागाचा विकास, राहिलेली कामं हीच आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि म्हणून आपल्या असलेल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की राजकारण हे 4 दिवसाचं असतं. राजकारण संपलेलं आहे, त्यामुळे कोणी एकमेकांची द्वेषाची, कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की द्वेषभावना सोडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून उगाच मनभेद होण्यापेक्षा आता राजकारणाचे दिवस संपलेत. आता खऱ्या अर्थानं भागाचा विकास करून आपण एकत्रितपणे येऊ आणि पुढे जाऊ. आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही सगळे मंडळी पुढे जाणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 2029ला देखील आदरणीय दादांना त्या निमित्तानं आमदार करून भविष्यात राज्याचं मंत्रिपद आपल्या या शिवजन्मभूमीला मिळेल. त्या आपल्या सर्वांची भावना आहे. शेवटी ही भूमी महाराजांची आहे आणि आजपर्यंत या भूमीला मंत्रिपद मिळालेलं नाही. दादांच्या रूपाने जर ते मंत्रिपद मिळालं तर निश्चितप्रमाणे आपल्या तालुक्याचा विकास होईल, आपल्या तालुक्याला तो मान मिळेल आणि त्यासाठी जे जे काय आवश्यक आहे एक दादांचा भक्कम साथीदार, कारण जिथं काम करायचं तिथं प्रामाणिकपणे करायचं, त्या नेतृत्वाला, त्या पक्षाला प्रामाणिकपणे साथ द्यायची, पूर्ण विश्वासाने काम करायचं, अशी भावना त्या निमित्तानं माझा सारखा कार्यकर्ता ठेवेल आणि भविष्यामध्ये आमच्या गाव असेल किंवा इतर जी गावं आहे आजूबाजूची अगदी मतदारसंघातली, त्या ज्या मतदारांनी आमचा जो विश्वास दाखवला आहे, कुठलंही काम असू, अर्ध्या रात्रीला तुम्ही फोन केला, तुमचं व्यक्तिगत काम असू, सार्वजनिक काम असू, कुठला प्रसंग उद्भवला असू, कधी हक्काने आमच्यासारख्याला फोन करा. आमच्यासारखा माणूस 24 तास त्या निमित्तानं जनतेप्रती समाजसेवेचं काम अखंडितपणे करत आहे आणि यापुढेही करत राहील. पराभवाने खचून त्या निमित्तानं न जाता मी दुसऱ्याच दिवशी सकाळी अगदी दशकऱ्या आणि इतर कार्यक्रमांपासून मी सुरुवात केलेली आहे. माझी पत्नी देखील आता गावची तर्फे लोकनियुक्त सरपंच आहे. सुनीताताई बोराडे देखील या समाजात, मी त्यांच्याशी चर्चा केली, आमच्या सगळ्या कोर टीमनी चर्चा केली, त्यांनी सांगितलं मी अजिबात इथून हलणार नाही, जाणार नाही. ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलाय त्या लोकांसाठी मी काम करत राहील. संपूर्ण मतदार राजाचे पुन्हा एकदा जो विश्वास आमच्यावर दाखवला त्यांचे आभार आणि ज्या गोष्टी आमच्याकडून कमी पडल्या असतील भविष्यात त्या सुधारून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.